नाशिकला रामकुंडावरती सप्तशृंगीचं एक मंदिर आहे. तर नाशिकची ही कथा आहे आणि हे पुरातन मध्ये असे लिहिलेलं आहे. एक ब्राह्मण देवीची इतकी अपार भक्ती करायचा, रोज सप्तशृंगी गडावर चालत जायचे ते पुजारी. रोज पूजा करायची यायचे, रोज पूजा करायचे यायचे. एक दिवस त्यांनी देवीला सांगितलं, बाई आता मी काय म्हातारा झालोय, तर आता काय मला तुझ्याकडे रोज येता येणार नाही, तर तूच का नाही माझ्याकडे येत? देवी म्हणाली, ठीक आहे, तू म्हणतोयस आणि तुझी इतकी इच्छा आहे तर मी येते, पण मी तुझ्या मागे मागे येणार. जर तू मागे वळून बघितलं तिथे मी थांबणार. बरोबर. मी तुझ्याबरोबर येणार, तू म्हणतोयस ना माझ्याबरोबर चल, मी तुझ्याबरोबर येते. पुजारी निघतात, मागे देवी निघते. काही काळानंतर पैंजणांचा आवाज येणं बंद होतं. पुजारी थांबत नाही, अजून थोडा पुढे जातो, आवाज पूर्ण बंद झाला. म्हणून ते टर्न करतात आणि बघतात, ती देवी रामकुंडावर आहे आज. तू अविश्वास दाखवला. मी तुला काय सांगितलं होतं? पुढे चालत राहा. तू पुढे चालत राहा, मागे वळून पाहायचं नाही. बरोबर. त्या अविश्वासाने काय झालं? देवी तिथेच थांबली, नाही तर देवी घरी आली असती ना. बरोबर. पण त्यांचा भाव की मला तुझ्या घरी न्यायचे आणि देवी यायला तयार झाली, सो तो भाव एक खूप महत्वाचा आहे. आणि त्या भावापुढे देवही सरेंडर असतो, सगळ्या शक्ती सरेंडर असतात. क्या बात है.